मुस्लिम समाजाला महानगरपालिकेकडून निधी मिळावा या मागणीसाठी गेल्या 2 दिवसांपासून जिल्हा परिषद पूनम गेट या ठिकाणी फारुख शाब्दी हे अन्नत्याग आंदोलनास बसले आहेत। आज दुसऱ्या दिवशी त्यांच्या अन्नत्याग आंदोलनात तौफिक पैलवान तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते आणि इतर पक्षाचे काही पदाधिकारी त्यांच्या अन्नत्याग आंदोलनास भेट देत त्यांना पाठिंबा दर्शवला होता। मात्र आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सत्तार सय्यद यांनी देखील आंदोलनस्थळी भेट देत त्यांना पाठिंबा दिला आहे। यावेळी सत्तार सय्यद यांनी नाव न घेता नितेश राणे व संग्राम जगताप यांना देखील टोला लगावला आहे। तसेच फारुख शाब्दी यांच्या या अन्नत्याग आंदोलनास त्यांनी पाठिंबा देत म्हणाले की बीजेपी विरुद्ध आंदोलन करणे हे खूप मोठे धाडसाचे काम आहे, त्यामुळे फारुख शाब्दी यांना आम्ही पाठिंबा देत असल्याचं सत्तार सय्यद यांनी म्हटले आहे। आज भाजप विरोधात लढणं खूप म्हणजे आपल्याला लढायचंच आहे, कारण प्रत्येक समाजामध्ये तेढ निर्माण करून राज्य करायचं। ते इंग्रज जसं करत होते तसं करत आहेत। आज ते चिल्ल्या होता, फक्त त्यांनी हिजाबच्याच मागं लागला। ते भंगार जगताप होता, हे मुस्लिम समाजाच्या मशिदीच्या मागं लागला होता। प्रत्येक समाजाच्या दोन तुकडे करायचा लढायचा हा त्यांच्या डोक्यात होतं। आज खाटीक समाज आहे गोहत्यासाठी, त्यांनी आज जे मागं लागलेले आहेत ते गोहत्यामध्ये मला आता कळालं की गोहत्या करताना जेव्हा स्वतः तेच म्हणत आहेत की गोहत्यावर बंदी आणा, तरी सुद्धा जाणून बुजून गोहत्याचा केस करायचं, त्यांनावर मकोका लावायचं, त्यांना तडीपार करायचं। हे जे आहे हे काही नावाला हिंदू असणारे काही लोक जाणून बुजून केस करून त्यांना गुंतवत आहेत। मला एकच सांगायचं, इथं आमचे राजूबाईचे वडील सुद्धा इथं आलेले आहेत। मी फारुखबाईंना एक रिक्वेस्ट करणार आहे, 5 वकील मुस्लिम समाजाचे आणि इतर समाजाचे जे एक नेमा, ते कुठल्याही मुस्लिम समाजावर कधी अन्याय होत असेल तर त्यांनी त्यासाठी लढलं पाहिजे। मुस्लिम समाजाची ताकद नाहीये की सगळ्याकडेच पैसा असेल, कोण गुंतवलं तर त्याच्यामध्ये जायला कोण तयार नाही। फारुखबाई तुम्ही 5 वकील असे नेमा जे कुठल्याच समाजावर आपल्या जमातीवर अन्याय होत असेल तर मध्ये यायला पाहिजे। मध्ये ते जिल्ह्या फक्त हिजाबच्या माग लागला नितेश राणे, नंतर संग्राम जगताप काय केला किंवा मशिदीच्याच माग लागला। काय केलं आपण, कोण विरोध केला? आज फारुखबाई जे आहेत आज समाजाच्या वतीनं आज उतरलेले आहेत, त्यांना मोठं करून आपण त्यांच्या मागे राहू आणि समाजासाठी आज एक माणूस तयार झाला, त्याला वाढवा, त्याला डावलू नका। त्याला डावलल्यावर दुसरा कोणी फारुख शाब्दी सारखा मुस्लिम समाजाचा युवक तयार होणार नाही। आता ही वेळ आहे, इथून आपण एक लढा तयार करू जे मुस्लिम समाजाच्या हक्कासाठी जे आपल्याला लढायला तयार पाहिजे। तसले फारुखबाई आहेत, साम दाम दंडभेद सगळं तयारी करूनच आता लढू। जय महाराज।